काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा मंगेशकर कुटुंबावरती टीका केली आहे। दीनानाथ रुग्णालयानं महाराष्ट्र भूषण थोर समाजसेवक यांनाही सोडलेलं नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली। कर्करोगाच्या उपचारासाठी प्रकाश आमटेंकडनं 1 रुपयाही घेणार नाही असं रुग्णालयानं सांगितलं होतं, मात्र प्रत्यक्षात 5 लाख रुपये उकळले अशी माहिती विजय वडेट्टीवारांनी दिली। तर मंगेशकर कुटुंब हे पैसे घेतल्याशिवाय गाणं गातच नाहीत असाही आरोप वडेट्टीवारांनी केला। आमटेंच्याकडून प्रकाश भाऊ आमटेकडून 1ही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू। त्यांना ऍडमिट केलं गेलं, उपचार सुरू झाला। नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावे लागतील म्हणून त्यांच्या आप्तेष्टाकडून 5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले प्रकाश भाऊ आमटेंच्या उपचारासाठी। हा एक मोठा किस्सा आहे। म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं। म्हणजे खरं तो मुद्दा आता काही वर गेले, त्यांचा मृत्यू झालाय, स्वर्गवासी आहेत, बोलू नये। पण ज्यावेळेस नागपूर कॉर्पोरेशनचा एक महोत्सव होता आणि त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलन त्या कार्यक्रमाच्या मंचावर लता दीदींनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी मी गायला तयार आहे आणि मोफत। त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलनाने सुरुवात केली जोरात आणि लता दीदी नागपुरात येणार, त्या गायनाचा कार्यक्रम होईल आणि मोफत होतो आहे, त्यामुळे यांनी तयारी केली आणि मग त्यांनी संपर्क केला तारीख ठरल्याप्रमाणे। तर तिकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा, आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल। तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते 22 लाख रुपये खर्च येईल। 22 लाख रुपये खर्च म्हटल्यानंतर हे घाबरलेत आणि त्यांनी म्हटलं की इतके शक्य नाही, काही करा। मग सगळ्यांची तयारी झाली की नाही, लता दीदींचा कार्यक्रम होतोच आहे तर 22 लाख रुपये आपण देऊया। आणि त्यांनी मग तो चेक देण्याची तयारी दर्शवली। त्यावेळेस त्या तिकडनं हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळेस सांगितलं की तुम्ही जे पैसे देताय ते आम्हाला चेकनी नको आहे, तर आम्हाला कॅशनी द्या।